विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण लॉकडाऊनच्या काळात देखील शाळा बंद पण शिक्षण सुरू या प्रकल्पाअंतर्गत शिकणं चालूच ठेवलेलं आहे. आपलं शिक्षण बंद पडलेलं नाही. अगदी याच्या अंतर्गतच आज आपण एक उजळणी पाठ घेणार आहोत इतिहास विषयाच्या अंतर्गत. मी महेंद्र सावंत आपल्या समोर उजळणी पाठ विषय इतिहास आणि नाव आहे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या विषयाबद्दल आपण आता तपशीलवार माहिती मिळवणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया, अगदी नेहमीच्या शिरस्त्यानुसार सर्वप्रथम आपण एक सुंदर असा सुविचार सकाळ सर्वांपर्यंत एक चांगला विचार आपण पोहोचवूया. ओके, तर पहा, आजचा सुविचार आहे, जो भूतकाळातून योग्य बोध घेऊन वर्तमान काळात अचूकपणे वाटचाल करतो तोच भविष्याचे निर्माण करू शकतो. पण सुविचार अगदी बरोबर आपल्या विषयाला अनुरूप असा आहे. लक्षात घ्या, भूतकाळातला म्हणजे इतिहासच केवळ वाचण्यासाठी नसतो, त्यातून योग्य असा धडा घ्यायचा असतो, बोध घ्यायचा असतो, शिक्षण घ्यायचं असतं आणि ते घेतल्यानंतर आपण सध्याच्या काळात कसं वागायचं, कसं राहायचं याची अचूकपणे वाटचाल करायची. आणि असं जर केलं तर नक्कीच तुमचा भविष्यकाळ हा चांगल्या तऱ्हेचा असतो, उज्ज्वल भविष्य निर्माण होतं. त्या सुंदर सुविचाराच्या नंतर आपण पुढे जाऊया. आपण नक्की काय शिकणार आहोत आज ते आपण पाहूया. तर यामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांची राज्य कारभाराची धोरणे बदलत गेली हे स्पष्ट करता येणे, मराठ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही राज्य कसं टिकवून ठेवलं याची जाणीव असणे, छत्रपती राजाराम महाराजांना राजधानी जिंजीस हलवावी लागली याची चिकित्सा करणे आणि महाराणी ताराबाईंच्या कार्याचा विश्लेषणात्मक आढावा घेता येणे, या गोष्टी आपण आज शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पण कोण सांगेल रे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भारतावरती आणि महाराष्ट्रावरती कोणत्या सत्ता राज्य करत होत्या? काही अंदाज आहे का? आपण मागच्या पाठात शिकलोही देखील होतो. मध्ये मॅडमने सुद्धा एक पाठ घेतला, त्यामध्ये देखील सांगितलं होतं. चला कोणीतरी सांगा बघूया की पुन्हा एकदा प्रश्न आहे का, छत्रपती शिवाजी राजांच्या काळात किंवा त्यांच्या अगोदरच्या काळात आपल्या देशावर किंवा महाराष्ट्रावर कोणाचं राज्य होतं? मुघलांचं राज्य होतं. शाबाश, अगदी. आणखी कोणाला काय बोलायचंय का? आणखीन कोणाला काय सांगायचं आहे का? मुघलांचं राज्य होतं. अतिशय बरोबर उत्तर दिलंय, अचूक उत्तर दिलंय. तर बाळांनो, त्या काळामध्ये आपण कोणाचं राज्य होतं हे पाहूया. हिने जे उत्तर दिलं आता ज्या विद्यार्थिनीने, उत्तरेमध्ये मुघलांचं राज्य होतं. बाळांनो लक्षात घ्या, त्यावेळेस भारतावरती अनेक अरब लोक आले, अरबांनी या देशाची लुटालूट केली. त्याच्यानंतर तुर्क लोक आले, त्याच्यानंतर तर गुलाम लोक आले, त्यांनी देखील राज्य केलं. आणि ही राज्य केल्यानंतर अक्षरशः अफगाणांचा गझनीचा महमूदाने 17 स्वाऱ्या केल्या आणि देश 17 वेळा लुटला. त्याच्यानंतर सर्वात शेवटी आले ते मुघल आणि दिल्लीमध्ये मुघलांचं राज्य चालू होतं. जसं दिल्लीत मुघलांचं राज्य चालू होतं तसं दक्षिणेमध्ये निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह यांचं राज्य चालू होतं. उत्तरेत उझबेकिस्तानातून आलेले मुघल राज्य करत होते, तर आमच्या महाराष्ट्रात तरी काय वेगळं होतं? ॲबिसिनिया मधून आलेला जंजिऱ्याचा सिद्धी तोही राज्य करत होता. एवढंच कशाला, युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज हे सुद्धा देशावरती जिकडे तिकडे हात पसरायला प्रयत्न करत होते. अशा वेळेस दिल्लीचा मुघल बादशाह कोण होता? कोण सांगू शकेल का त्याचं नाव? छत्रपती शिवरायांच्या काळात कोण बरं होता दिल्लीचा मुघल बादशाह? येस, बोला. अगदी बरोबर, औरंगजेब. हा पहा, त्याचा छोटासा चेहरा आपल्याला वरती दिसतोय. तर मुघल सम्राट औरंगजेब नेमका असा सुलतान बसला होता दिल्लीच्या गादीवरती, आणि नेमका शिवरायांच्या काळातच. आणि त्याचं स्वप्न असं होतं आणि उद्देश असा जबरदस्त होता की काबूल पासून म्हणजे थेट अफगाणिस्तानापासून ते भारताच्या कन्याकुमारी पर्यंत स्वतःच एक छत्री अंमल आलं पाहिजे. आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होता. दुसरं त्याचं स्वप्न असं होतं की मराठ्यांचं जे छोटंसं राज्य तयार होतंय ते तयार होण्याच्या अगोदरच आपल्या प्रचंड लष्करी आणि आर्थिक शक्तीने
मराठ्यांचे राज्य साफ बुडवून टाकायचं. एवढं मोठं उद्दिष्ट त्या डोक्यात सरळ होतं, अगदी स्पष्ट होतं, आणि त्यासाठी तो संधीची वाट बघत होता. पण उलट छत्रपती शिवरायांकडे काही नसताना, एक सरदाराचा मुलगा असताना देखील त्यांनी अतिशय छोटीशी सुरुवात केली आणि सुंदरसं राज्य तयार केलं. का बरं राज्य तयार केलं असेल, कोणाला सांगता येईल का रे? छत्रपती शिवरायांनी कशासाठी राज्य केलं? एवढी राज्य आता मी तुम्हाला सांगितली, मग कशाला पाहिजे अजून एक वेगळं राज्य? ती होतीच ना. कारण सर विशाखा सांगू, हा बोला बाळा बोला. कारण मराठ्यांच्या मुघलांनी राज्य केलेलं, मराठ्यांच्याकडून सगळं म्हणजे मुघलांनी खेचून वगैरे घेतलेलं धान्य वगैरे, म्हणून महाराजांनी व जिजामातांनी ठरवलं की आपण एक राज्य करू. शाबाश बाळांनो, यांची राज्य होती, पण ती रयतेच्या कल्याणासाठी नव्हती. या ठिकाणी शेतकऱ्यांची भयानक वाताहत होती, रयतेचे अतिशय हाल होते. स्त्रियांना तर घराच्या बाहेर सुद्धा पडायला परवानगी नव्हती, त्या बाहेर अंगणात सुद्धा येऊ शकत नव्हत्या, राज्य करणं तर सोडूनच द्या. आणि शिक्षण तर पूर्ण द्वार बंद झाली होती. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती देशामध्ये निर्माण होत चालली होती. हे सगळं बदलायचं असेल तर असं एक सुखाचं राज्य, शांततेचं राज्य आणि रयतेच्या कल्याणाचं राज्य सुरू करायचं, असं राजाने ठरवलं. आणि हे राज्य कुठे सुरू करायचं, कोणाचं करायचं? तर या जनतेचंच, रयतेचंच राज्य रयतेच्या कल्याणासाठी आणि रयतेने सुरू करायचं, असं राज्य त्यांनी सुरू केलं आणि त्याला नाव दिलं स्वराज्य. बरोबर की नाही? आणि ह्या राज्याची समोर काय चित्र दिसतंय रे, कोणी सांगू शकेल कसलं चित्र आहे? त्या चित्रावरूनच सगळं काही समजून येतो की राज्य कशासाठी होतं. बोला, काय दिसून येते, काय येते नक्की? शिवरायांची राजमुद्रा. राजमुद्रा. बाळांनो, ही राजमुद्रा तुम्हाला वाचता आली पाहिजे. मी एकदा वाचून दाखवतो. प्रतिपच्छेंद्र लेखेव वर्धिष्णू विष्णू वंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. अर्थात छत्रपती शिवाजी म्हणजे शहाजी राजांचा पुत्र शिवाजी यांचे राज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढतच जाणार आहे आणि ते कायम जगाच्या कल्याणासाठी शोभून दिसणार आहे राजमुद्रा. म्हणजे याच्यातूनच समजतं की राज्य कशासाठी स्थापन झालं, जगाच्या कल्याणासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. तर यामध्ये शेतकऱ्यांपासून, स्त्रियांपासून, साधू संत सगळ्यांचं कल्याण होणार असं राज्य स्थापन केलं. पण एवढं सोपं नव्हतं बरं बाळांनो. कारण सरळ आहे की औरंगजेब थोडी शांत बसणार होता. हे राज्य नष्ट करायला त्याने कधी शाहिस्तेखानाला पाठवलं, कधी त्याने आणखीन मोठे मोठे जसवंत सिंगांना पाठवलं, कधी त्याने मिर्झाराजी जयसिंगला पाठवलं, कधी दिलेर खानला पाठवलं. राज्य नष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला. औरंगजेब अशी व्यक्ती होती की त्याने या संपूर्ण देशात राज्य करण्यासाठी अक्षरशः शिखांचं सर्व राज्य नष्ट करून टाकलं, पंजाब ताब्यात घेतलं. पंजाबमध्ये शिखांच्या धर्मगुरूंना ठार करण्यात आलं. नंतर राजस्थान सगळं जिंकून घेतलं आणि आता राहिलं फक्त मराठे. त्याच्या डोक्यामध्ये होते फक्त मराठ्यांचं हे हिंदवी स्वराज्य कसं नष्ट करायचं. तो संधीची वाट बघत होता आणि 1680 मध्ये त्याला अतिशय आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. 1680 मध्ये तो फार खुश झाला असेल. काय झालं रे 1680 मध्ये, कोणाला माहितीये काय झालं? अरे रे, अतिशय एक 1680 मध्ये एक दुर्दैवी घटना घडली. कोणती असेल सांगा? 1680 मध्ये काय घडलं, कोणाला कल्पना आहे का रे? शिवरायांचा मृत्यू झाला. अरे हो रे बाळा, अरे रे किती दुर्दैव. ज्या काळामध्ये माणसं 100 वर्ष सहज जगायची, त्यावेळेस आमचा राजा अवघ्या 50व्या वर्षी या विश्वातून निघून गेला, या जगातून निघून गेला. रायगडावरती शिवरायांचं देहावसन झालं. शिवराय मृत्यू पावल्यानंतर औरंगजेब समजून गेला की आता काही कठीण नाही. जी सर्वात मोठी सत्ता होती किंवा सर्वात ज्याची भीती वाटत होती तो शिवाजीच निघून गेला असं त्याला वाटलं. आणि म्हणून त्याने ठरवलं आता सर्व शक्तीनिशी हे सर्व राज्य बुडवून टाकायचं. आता बाकी सगळ्यांना सुद्धा तेच वाटलं. जंजिराच्या सिद्धीलाही तेच वाटलं, आदिलशहाला तेच वाटलं, त्याच्यानंतर गोव्याचे पोर्तुगीज होते त्यांनाही वाटलं की संधी आहे उलटी, की शिवाजीच नाही आहेत, म्हणजे ही संधी आता सोडायची नाही, राज्य साफ बुडवून टाकायचं, नष्ट करायचं. आणि म्हणून हे सर्वजण एकाच वेळेस तयारी करू लागले. आणि अशा वेळेस बाळांनो एक अतिशय आणखीन वेगळी घटना घडली की औरंगजेबाचा स्वतःचा मुलगा अकबर नावाचा, त्याने आपल्या वडिलांना सोडून दिलं आणि तो मराठ्यांना येऊन फितूर झाला. आता मात्र
म्हणतात ना, आगीत तेल ओतलं की आणखीन आग भडकते, तसं औरंगजेबाचं डोकं आणखीन भडकलं. स्वतःचा मुलगा मराठ्यांना जाऊन मिळतो म्हणून काय, म्हणजे काय, आणि म्हणून त्याने ठरवलं दिल्ली सोडायची आणि आता संपूर्ण मराठेशाही नष्ट करायची. आणि म्हणून 1682 मध्ये औरंगजेब कोणत्याही सरदाराला न पाठवता सगळ्या सरदारांना सोबत घेऊन हजारोंची नाही लाखोंची फौजा घेऊन तो महाराष्ट्रातला. मला फक्त विचार करा काय परिस्थिती झाली. एक शाहिस्ते खान, एक अफजल खान, एक सिद्दी जोहर याच्या विरुद्ध लढा करणं वेगळं, आणि एका वेळेस असे सर्व सेनापती, औरंगजेब स्वतः, त्याची तिन्हीच्या तिन्ही मुलगे मुअज्जम, आजम, कामबख्श सगळे येणार, त्याच्याबरोबर त्याचे नातू सुद्धा लढायला. एवढंच नाही, तो सर्व सेनापती. आणि औरंगजेब येताना असाच आला नाही, त्याने आल्याबरोबर पत्र पाठवले, खलिते पाठवले, आदिलशाह, पोर्तुगीजांना, सिद्धीला, की तुम्ही देखील सर्वांनी मला मदत करायची, तुम्ही देखील चारी बाजून एकाच वेळेस हल्ला करायचा. आणि एवढंच नाही तर त्यांनी मराठ्यांना सुद्धा खलिते पाठवले, जो कोणी आता स्वराज्याची साथ सोडून देईल आणि मला येऊन फितूर होईल, मला येऊन मिळेल, त्याला मोठी जहागिरी मिळेल. बाळांनो, आता विचार करा काय परिस्थिती आली असेल. आणि याच्यामुळे गोव्यातून पोर्तुगीज बाहेर पडले आणि स्वराज्यावर हल्ले करायला सुरुवात केली. जंजिऱ्याचा सिद्धी, त्याने हल्ले करायला सुरुवात केली. तिकडून औरंगजेब तो स्वतःच खाली उतरला. आणि अशा वेळेस कितीतरी मराठे सुद्धा जहागिरी, वतन याच्यासाठी औरंगजेबाकडे गेले आणि एकटे 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 पडले. ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. शिवरायांच्या नंतर छत्रपती कोण झाले तर छत्रपती संभाजी महाराज. परंतु औरंगजेबाला असं एक स्वप्न जे होतं ते पूर्ण करायचंच होतं, तुम्हाला ठाऊक आहे. आणि ते कधी पूर्ण करायचं होतं, त्याला वाटलं एक 6 महिने, एक वर्षभरात आपण सगळं जिंकायचं आणि परत जाऊन दिल्लीच्या सिंहासनावर बसायचं, अख्ख्या हिंदुस्थानवर राजा करणारा आलमगीर म्हणून. परंतु त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहील. का माहितीये बाळांनो? कारण याच्यानंतर पुढील 25 वर्ष त्याला या महाराष्ट्रामध्ये लढावं लागलं. किती वर्ष? 25 वर्ष. बाळांनो, एक लक्षात घ्या, जगामध्ये एवढं मोठं युद्ध कधी झालं नसेल. 25 वर्ष तो इथे महाराष्ट्रात आला, तो परत गेलाच नाही. मग एवढं 25 वर्ष लढलं तरी कोण माहितीये तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज नव्हते, मग कोण होतं बरं? कोण लढलं असेल? कोण सांगतंय? हा बोला, चला कोणी सांगा बघूया. बऱ्याच जणांचे 7 जणांच्या हातवरती दिसतात, 8 जणांच्या हातवरती दिसतात, कोणी सांगा. छत्रपती संभाजी महाराज लढले. संभाजी महाराज. तर आपण सर मी सांगू? हा बोला ना बाळा. संभाजी महाराज. हा अगदी बरोबर. परत त्यांच्या पत्नी. हे पहा कोण लढलं ते. छत्रपती शिवाजी महाराज जरी नसले तरी छत्रपती संभाजी महाराज हे दुसरे छत्रपती. यांनी औरंगजेबाशी 1-2 वर्ष नाही, 9 वर्ष प्रखर लढा दिला. त्याला अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसत होता की 9 वर्ष एक माणूस एवढा तांडव करतोय, एवढी प्रखर झुंज देतोय. आणि त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज तिसरे छत्रपती, त्यांनी 11 वर्ष लढा दिला. आणि शेवटी तर बाळांनो, एका स्त्रीने, आमच्या महाराणी ताराबाई यांनी या औरंगजेबाला 7 वर्ष जेरी सांडलं. ऐकणे चमत्कार. म्हणजे एखादं तुमच्या समोर मोठं ध्येय असेल ना, तर तुम्ही काहीही करू शकता. तुमची एकजूट असेल ना तर काही करू शकता. ही प्रचंड मोठी शिकवण इथे आपल्याला मिळते. मराठ्याने एकूण 25 वर्ष औरंगजेबाला त्राही करून सोडलं. आणि इतक्या त्याला विचारच पडला की आपण जिंकणार कधी. आता आपण बघूया, हे युद्ध जे झालं, या युद्धाला म्हणतात मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. संभाजी राजांनी सुरुवातीला जो स्वातंत्र्य संग्राम 9 वर्षाचा केला, त्याला स्वातंत्र्य संग्रामाचं पहिलं पर्व म्हणायचं. आणि छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी जो स्वातंत्र्य संग्राम केला, त्याला पर्व दुसरं असं म्हणायचं. या दोन्ही पर्वांचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. औरंगजेब दक्षिणेत आला, तो येण्या अगोदरच छत्रपती संभाजी राजांनी ठरवलं की आता कोणत्या शत्रूला पहिलं गाठायचं, एकदम सगळ्यांशी कसं लढायचं. सगळेच एकदम बाहेर पडलेत. अशा वेळेस छत्रपती संभाजी महाराज सर्वात प्रथम तुटून पडले, ते म्हणजे जंजिऱ्याच्या सिद्धीवरती. जंजिरा बाळांनो, जंजिरा जर तुम्हाला पाहता आला तर नक्की पहा. गडात गड तो जंजिरा. म्हणजे तो जिंकणं शक्य नाही. स्वतः शिवरायांनी प्रयत्न केला होता
आणि त्यांनाही ते असफल झाले होते. तो 200 वर्ष मागची कोणाला जिंकता आला नाही. पण तो किल्ला जाऊन बघा तुम्ही कसा आहे. त्याचा दगड सुद्धा अजून हललेला नाही बाहेरच्या तटबंदीचा. एवढा बुलंद केला आणि भर समुद्रात. परंतु छत्रपती संभाजी राजाने त्याच्यावर तुफान हल्ला केला आणि तिथे गेल्यानंतर कोंडाजी फर्जंद याने यामध्ये फार मोठी मदत केली छत्रपती संभाजी महाराजांना. आणि इतका प्रयत्न झाला की जंजिराचा सिद्धी ऐकत नव्हता म्हणून राजाने आजूबाजूचं सगळं त्याचं राज्य जिंकून घेतलं. दंडराजपुरी बाजूला महत्वाचं त्याचं गाव आहे ते पूर्ण जिंकलं आणि त्यांनी सरळ आतमध्ये किल्ल्यात शिरायचा प्रयत्न केला. जंजिराचा सिद्धी हतबल झाला. पहिल्यांदाच इतिहासात तो हारला होता. परंतु आता मात्र राजांच्या पुढे आता त्यांनी ठरवलं की जंजिऱ्याचा सिद्धी हा कायमचा बुडवून टाकायचा. पण दुर्भाग्य खबर पोहोचली की झालं. आला औरंगजेब अगदी थेट महाराष्ट्रात पोहोचला. तो पण एकटा दुकटा नाही, लाखोच्या फौजेसहित तो पण शपथ घेऊन राज्य बुडवण्याची. आणि म्हणून राजांना दुर्दैवाने ही मोहीम थोडी अर्धवट टाकून औरंगजेबावरती तुटून पडावं लागलं. आता औरंगजेब आला आणि तो अतिशय उत्साहात असणार, नवीन एकदम ताज्या दमाचा. त्यामुळे त्याने ठरवलं एक एक किल्ला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे किल्ले जिंकायचे म्हणजे सगळे राज्यच नष्ट होणार. आणि म्हणून त्यांनी सगळ्यात पहिला जो किल्ला लागला नाशिकला आतमध्ये आल्याबरोबर पहिला किल्ला रामशेज. पण रामशेज नाव ऐकलं तरी आहे का? मी तर मला खात्री आहे नसेल ऐकलं. कारण हा काय पन्हाळा, हा काय रायगड, राजगड, प्रतापगड सारखा मोठा किल्ला नाही. हो छोटासा किल्ला तो. पण तुम्हाला सांगतो तिथे एक साधासा किल्लेदार आणि मुठभर सैन्य. पण एक मोठा चमत्कार घडला. तो एक किल्ला जिंकायला औरंगजेबाला 1-2 महिने नाही तर 1-2 वर्ष पण नाही, तब्बल 5 वर्ष झुंज द्यावी लागली. 5 वर्ष तो बघतच राहिला. अरे जर मी एक किल्ला जिंकू शकलो नाही तर ही पुढचे 350 किल्ले कधी जिंकणार आणि कधी हे सगळं मला मिळणार. तो अतिशय हतबल झाला. आणि तेवढ्यात संभाजीराजांना खबर पोहोचली की गोव्यामध्ये देखील पोर्तुगीज बाहेर पडतात आणि ते खरोखर स्वराज्यावरती स्वाऱ्या करतायत. आणि म्हणून राजाने ठरवलं, छत्रपती संभाजी राजाने, की आता गोव्याच्या पोर्तुगीजांना साप बुडवून टाकायचं, संपवायचं, त्यांची सत्ताच नष्ट करायची. मला सोपं नव्हतं हे. आपल्याला ऐकायला जेवढं सोपं वाटतं किंवा मला बोलायला जेवढं वाटतंय तेवढे सोपं नव्हतं. कारण ब्रिटिशांनी किती वर्ष राज्य केलं रे भारतावर? किती वर्ष कोण सांगेल? असं म्हणतात. हा बोला पटकन सांगा उत्तर. ब्रिटिशांनी किती वर्ष राज्य केलं? बोला कोणी सांगा मॅडम चटकन. 150 वर्ष. हा अगदी बरोबर माहिती आहे. जेमतेम 150 वर्ष. बरोबर, जेमतेम 150 वर्ष राज्य केलं ब्रिटिशांनी. अहो पण ह्या गोव्यामध्ये ह्या पोर्तुगीजांनी 400 वर्ष राज्य केलं बाळांनो. 400 वर्ष म्हणजे त्यांना कोण हलवू शकतंय का? पण संभाजीराजांनी थेट गोव्यातच शिरले आणि गोव्यातल्या पोर्तुगीजांच्या वरती एवढा तुफान आणि एवढा प्रखर हल्ला केला की संपूर्ण राज्य त्यांचं हलवून टाकलं आणि सगळे पोर्तुगीज जिकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. एवढंच कशाला तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, त्या पोर्तुगीजांचा सगळ्यात मोठा जो गव्हर्नर होता तो गव्हर्नर पळून गेला. पळूनच नाही तर अक्षरशः बाजूला मांडवी नदी आहे त्याच्यामध्ये त्याने आपलं घोडं घातलं आणि निघायच्या मागे तो. संभाजीराजे पण त्याच्या पाठोपाठ गेले होते, त्याची पाठला कर सुटले. आणि या स्वारीमध्ये खंडो वल्लाळ आणि येसाजी कंक यांनी मोठा चमत्कारच करून दाखवला. म्हणजे पोर्तुगीज पार अगदी हरले. म्हणजे जेमतेम जीव वाचला त्या पोर्तुगीजांच्या गव्हर्नरचा, एवढंच म्हणायचं. आणि मग मात्र तेवढ्यात औरंगजेबाने पुन्हा हल्ले सुरू केले आणि म्हणून संभाजीराजे पुन्हा औरंगजेबाच्या दिशेने आले आणि पुन्हा एकदा औरंगजेबाचा मुलगा आझम मुअज्जम यांच्याशी युद्ध सुरू झालं. बाळांनो, संभाजीराजांचं वय फक्त 32 वर्ष त्यांचं आयुष्य. पण त्या 32 वर्षाच्या आयुष्यात इतक्या लढाया केल्या की ते सातत्याने लढाईमध्येच होते. कारण औरंगजेब त्यांना स्वस्थ बसूच देत नव्हता. औरंगजेब अक्षरशः 1686 पर्यंत थकला युद्ध करून, परंतु त्याने काहीच वाकडं करू शकला नाही. 1 इंचही जमीन स्वराज्याची त्याला मिळवताच येईना. शेवटी तो इतका चिडला की 6 वर्ष जिंकता येत ना, असं काय? मला तर वाटलं होतं शिवाजीच आहेत तेवढे शूर, हा संभाजी राजा तर त्याच्यापेक्षाही आहे. आणि म्हणून त्याने ठरवलं चला पुढे जायचं. आणि म्हणून थोडं इथे थांबला आणि तो पुढे निघून गेला आणि पुढे त्याने आदिलशाहीवर आक्रमण केलं, कुतुबशाहीवर आक्रमण केलं. जी राज्य एवढी मोठी मोठी त्याने बस 2 ते 3 महिन्यात दोन्ही राज्य साफ बुडवून टाकली. आश्चर्य आहे की नाही?
जे स्वराज्य त्याला बुडवता आलं नाही 9 वर्षात, ते त्याला तिथे ती राज्य 2-3 महिन्यात बुडवलं. आता तो ती राज्य बुडवल्यावर इतकी संपत्ती त्याला मिळाली, एवढं त्याला सैन्य मिळालं, शस्त्र मिळाली, ते सगळं घेऊन तो पुन्हा स्वराज्यावर तुटून पडला. आणि तेवढ्यात मग संभाजीराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी खूप मोठे पराक्रम केले आणि त्याला थोपवण्याचा पराक्रम त्यांनी केला. खूप प्रयत्न केला, पण दुर्दैवाने हंबीरराव मोहिते ठार झाले. झालं. तुम्हाला माहितीये, तुम्ही चेस खेळत असाल, बुद्धिबळात राजाच्या नंतर सगळ्यात महत्वाचा पण असतो वजीर. अहो, इथे हंबीरराव मोहिते आमचे वजीर तेच पडले आणि ते मृत्यू पावल्यावर फार भयानक परिस्थिती आली. काय करावं समजेना. परंतु संभाजी राजांनी पुन्हा प्रयत्न केले आणि एवढे जबरदस्त हल्ले केले की पुढील 4 वर्ष अजून ते लढतच राहिले. शेवटी औरंगजेब समजून गेला की शक्यच नाही, संभाजी राजाला मारणं शक्य नाही, लढणंच शक्य नाही, कुठलाच उपाय चालत नाही. म्हणून त्याने एक शेवटचं शस्त्र बाहेर काढलं, शेवटचा उपाय बाहेर काढला, तो म्हणजे विश्वासघात. अचानक छापा टाकायचा. आणि म्हणून त्याने मुकरब खानाला संगमेश्वर मध्ये पाठवलं आणि संभाजीराजे त्या ठिकाणी बसलेले असताना अचानकपणे हल्ला केला आणि विश्वासघाताने कुठेही कानोकान खबर न देता, न युद्ध करता अचानकपणे तिथून त्यांना पकडून नेलं. आणि बाळांनो, त्यानंतर अतिशय क्रूरपणे, अतिशय भयानकपणे 1689 मध्ये संभाजीराजांना ठार करण्यात आलं. संपलं. औरंगजेब अतिशय खुश झाला. चला, शिवाजीला नाही मारलं पण आपण संभाजीला ठार मारलं, आपण हंबीररावाला मारलं. तरी त्याचा आत्मा स्वस्थ बसत नव्हता, त्याला स्वस्थ बसवत नव्हतं, त्याला राज्य म्हणजे काहीच ठेवायचं नव्हतं. आणि म्हणून त्याने पुन्हा हल्ले केले आणि त्याने त्या जुल्फिकार खानाला सांगितलं, अरे राजाला मारलं, मला राजधानी पण पाहिजे. आणि म्हणून जुल्फिकार खान रायगडावर आला आणि शिवरायांची लाडकी राजधानी, शिवरायांच्या स्वराज्याचा प्राण, ती राजधानी म्हणजे रायगड जुल्फिकार खानाने जिंकला. रायगडावरती संभाजीराजाची पत्नी येसुबाई होत्या, संभाजीराजांचा लाडका मुलगा, छोटस बाळ, ते म्हणजे कोण, शाहू महाराज ते होते. हे सगळे औरंगजेबाला सापडले. त्या सगळ्यांना कैदेत टाकण्यात आलं. पण यातल्या येसुबाई अतिशय चाणाक्ष, अतिशय हुशार. त्याने काय केलं माहितीये, ताबडतोब तिथे असलेला शिवरायांचा दुसरा मुलगा म्हणजे संभाजीचा लहान भाऊ राजाराम महाराज यांना सांगितलं, तुम्ही ताबडतोब इथून निघा, सगळे सापडलं की सगळंच संपलं, तुम्ही बाहेर जा आणि मुख्य सरदार आहेत त्यांना बाहेर घेऊन जा, म्हणजे तुम्हाला बाहेरून काहीतरी करता येईल. किती बाका प्रसंग असेल विचार करा. राजाराम महाराज त्या वेळातून निसटले, पण बाकी सर्वजण सापडले औरंगजेबाच्या कैदेत. संभाजीराजांची पत्नी, मुलगा, सगळे अडकले. आता औरंगजेब अतिशय खुश झाला की आपण जिंकलो. आता मला कसं सांगा, काय राहिलं? राजाला ठार मारलं, राजधानी मिळाली, सेनापतीला ठार मारलं, औरंगजेबाने निघून जायला पाहिजे होतं, पण नाही गेला. तो म्हणाला, नाही, अजून एक राजा शिल्लक आहे, त्याला मारायचं बाकी आहे. कोणाला बरं सांगा बरं, कोणाला? बोला पटकन, बोला. हा, कोणाला मारायचं बाकी राहिलं? हा बोला, कोणी एकाने सांगा पटकन. छत्रपती राजाराम महाराज. संभाजी राजानंतर आता राजाराम महाराजांचा तो हात मागे लागला आणि इतका मागे लागला की राजाराम महाराजांनी या किल्ल्याचा आसरा घेतला, त्या किल्ल्याचा आसरा घेतला, वेगवेगळे किल्ले बदलून पाहिले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचा प्रयत्न केला, पण औरंगजेबाने सगळे किल्ले ताब्यात घेतलं, सगळं स्वराज्य ताब्यात घेतलं आणि अतिशय खुश झाला. त्याचं स्वप्न पूर्णच झालेच जमा झालं. पण तसं झालं नाही, कारण राजाराम महाराज तिथून जे सटकले, तिथून जे निघाले, ते प्रल्हाद निराजी, खंडोबल्लाळ, कृपाजी भोसले यांना घेऊन सरळ महाराष्ट्र सोडून ते तामिळनाडूत गेले आणि तिथे शिवाजी राजांची तिसरी राजधानी होती जिंजीचा किल्ला, त्या किल्ल्यावर जाऊन ते बसले. तिथून जाऊन त्यांनी झुंज द्यायची सुरुवात केली. राजाराम महाराजांनी किती सुंदर अशी आखणी केली. अशा वेळेस शांतपणे राहणं गरजेचं होतं. जेवढं लढणं महत्वाचं, तेवढंच महत्वाचं काय असतं माहितीये, अतिशय बिकट प्रसंग आला की शांत राहणं आणि शांतपणे विचार करणं. त्यांनी खूप विचार केला आणि पहिली गोष्ट त्यांनी केली ते म्हणजे स्वतः ते जंजीच्या किल्ल्यात जाऊन लढायला त्यांनी सुरुवात केली. दुसरी गोष्ट अशी केली की महाराष्ट्रामध्ये रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, विठोजी चव्हाण यांना सांगितलं, तुम्ही लढाई करायची. आता तुम्ही सांगा मला, औरंगजेबाशी लढायचं शक्य आहे का? परंतु यांची लढाई जी होती ती वेगळ्याच प्रकारची सुरू झाली.
ही माणसं कधी मैदानावर समोर आली नाही, रणांगणावर समोर कधी दिसलीच नाहीत. यांनी जी लढाई सुरुवात केली ती इतिहासामध्ये शिकण्यासारखी आहे. नक्की तुम्ही पुस्तक वाचून बघा. आश्चर्य वाटेल, हा धनाजी संताजी कुठे आहे ना याचा पत्ताच कोणाला लागायचा नाही. हे धनाजी संताजी अचानक प्रकट व्हायची, अचानक रातोरात हल्ला करायचे, त्यांना झोपून द्यायचे नाही की त्यांना लढून द्यायचे नाही. अक्षरशः असं एक उदाहरण आहे की एखादा जर समजा घोडा दचकला ना तरी तो माणूस त्यांचा विचारायचा, अरे तुला पाण्यात घोडा दिसतोय की काय, त्या घोड्याला त्या पाण्यामध्ये धनाजी दिसतोय की काय. एवढी त्यांना भीती वाटायला लागली. म्हणजे ते आजूबाजूला बघतच असायचे, कारण कधी कुठून कसा हल्ला होईल कोणी सांगू शकत नव्हतं. तर अशा तऱ्हेचं छुप युद्ध सुरू झालं. किती वर्ष? 1-2 नाही, 11 वर्ष. औरंगजेब तर मनात म्हणाला असेल, मी इथे लढायला आलोय की इथेच मारायला आलोय. पण पहिलं 9 वर्ष संभाजी राजांशी लढला आणि आता 11 वर्ष तो या राजाराम महाराजांशी लढत होता. बरं, राजाराम महाराज कुठे, मैदानावर कुठे आहेत, रणांगणावर कुठे, ते कुठे जिंजीच्या किल्ल्यात. पण एक किल्ला त्याला 8 वर्ष जिंकता आला आणि शेवटी तो थकला, कंटाळला. संभाजीराजांच्या काळात तर त्याने आपल्या डोक्यावरची पागोट पण खाली टाकलं होतं. जोपर्यंत हा राजमुकुट, जोपर्यंत मी या संभाजीला ठार करत नाही तो पण राजमुकुट डोक्यावर घालणार नाही, एवढी शपथ घेतली होती. आता संभाजी राजांना मारून देखील 9 वर्ष त्याला राज्य जिंकता आलं नाही. आणि शेवटी त्याने त्या जुल्फिकार खानाला सांगितलं, हा किल्ला तुला जिंकलाच पाहिजे, आपल्याला इथे आपण राहायला आलो नाही. आणि त्याला धमकी दिल्यानंतर जुल्फिकार खानाने किल्ला जिंकला खरा, पण राजाराम महाराज तिथून सटकले आणि महाराष्ट्रात आले. पण महाराष्ट्रात येऊन काय बघितलं तर सर्व किल्ले जिंकले गेले, सगळं राज्य औरंगजेबाने घेतलंय, करावं तर काय करावं. अशा वेळेस राजाराम महाराजांनी एक नामी युक्ती शोधून काढली. कोणती माहितीये? त्यांना समजलं की सगळे औरंगजेबाच्या बाजूने का गेलेत, तर औरंगजेब त्यांना नजराणे देतो, बक्षिसी देतो, जहागिरी देतो. राजाराम महाराजांनी सुद्धा आता सुरुवात केली, जो कोणी स्वराज्यात येईल त्याला जेवढं राज्य मुघलांचं जिंकाल तेवढं त्याला बक्षीस, तेवढं त्याला जहागिरी, तेवढं त्याला वतन म्हणून देऊन टाकेल. झालं, सगळे औरंगजेबाची माणसं भुरभुर भुरभुर करून स्वराज्यात परत आले, राजाराम महाराजांकडे आले आणि इतके सरदार मिळायला लागले एका मागून एक, आणि पुन्हा जबरदस्त युद्ध सुरू झालं. औरंगजेबाने विचार केला, अरे संपत आलं होतं ना, सगळं संपलं होतं ना, परत नव्याने सुरुवात कशी. बाळांनो, तेव्हाच आणखीन एक दुर्दैवी घटना घडली. खरोखर इतिहासात मध्ये एक आश्चर्य वाटतं की आमचे छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 50व्या वर्षी जातात, आमचे संभाजी महाराज अवघ्या 32व्या वर्षी गेले आणि राजाराम महाराज छोट्याशा आजाराने अवघ्या 30व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. सन 1700 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यावर औरंगजेबाला तर अतिशय खुश झाला की आता संपलं सारं, ज्याला मारायचं होतं तो मरणच पावला, आता तर सगळे आपलंच आहे असं त्याला वाटलं. आणि खरंच होतं ना, राजाच नाही कोणी, एक छोटा राजपुत्र होता शाहू महाराज, म्हणजे संभाजींचा मुलगा, तो देखील त्याच्याच कैदेत होता की, मग आता राहिलं काय असं त्याला वाटलं. बस स्वप्न पूर्ण झालं, उद्देश पूर्ण झाला, आता दिल्लीत जाऊ शकतो. पण नाही बाळांनो, याच्या पुढे जो घडला ना तो मी तर म्हणेन चमत्कारच. भले राज्यामध्ये राजा नसेल, छत्रपती नसेल आणि नसेल काही शक्य, सैन्य नसेल, शस्त्र नसतील, किल्ले उरले नसतील, तरी देखील आता मात्र एक स्त्री उभी राहिली आणि जिच्यामधून प्रचंड प्रेरणा घेण्यासारखं आहे. त्यांचं नाव होतं महाराणी ताराबाई. ताराबाई साक्षात, लक्षात घ्या ना, ताराबाई एकतर छत्रपती शिवाजी महाराजांची सून आणि हंबीरराव मोहितेंची मुलगी, दोन्ही बाजूने मुलगी साक्षात हंबीरराव मोहित्यांची, त्यामुळे तशीच तुफानशूर होती. एक स्त्री असून देखील ती घोड्यावरती बसली आणि एका पुरुषापेक्षाही जबरदस्त पराक्रम करायला सुरुवात केली. आणि मग तिने 1-2 वर्षाने औरंगजेबाच्या लाखो सैन्यासमोर ती उभी टाकली. अर्थात तिने पण लढा दिला तो अशाच तऱ्हेने, बाहेर अचानक छापे टाकायचे, हल्ले करायचे, अशा तऱ्हेचा 1-2 वर्ष नाही, 7 वर्ष या महाराणी ताराबाईने अखंड लढा दिला. ताराबाईने विचार केला की कसं काय आता हे सगळं मिळवायचं, गेलंय सगळं, पण आपल्याला ते परत मिळवायचंय. आणि हे मिळवण्यासाठी त्यांनी एक नवीन युक्ती शोधली. बघा, प्रत्येकाकडे वेगळी काहीतरी युक्ती होती आणि त्यांनी जी युक्ती शोधली त्या युक्तीचं नाव होतं, कोण वाचेल बरं, काय युक्ती शोधली, काय बरं केलं त्यांनी, सांगा. लिहिलेलंच आहे समोर, कोण वाचेल? हा, वाचा कोणी पण. सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम. व्हेरी गुड, सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम. आता हे काय तर मी इंग्लिश? बोलू?
हा बोल बाळा बोल. सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम. आता हे काय इंग्रजी नाव आलं? अरे असं होतं की ताराबाई समजलंय की आता यांच्याशी लाखोच्या फौजेशी लढायचं, तर योजना पण तशी पाहिजे. त्यामुळे त्यांनी पहिली योजना जी पहिली होती ती चालूच ठेवली की जो कोणी स्वराज्यात येईल त्याला बक्षीस दिलं जाईल. काय बक्षीस दिलं जाईल? जेवढं जिंकाल मुघलांचं तेवढं तुम्हालाच वतन म्हणून देऊ, तेवढी जहागिरी तुम्हाला मिळत जाईल. जो किल्ला जिंकाल तो किल्ला तुमच्या ताब्यात दिला जाईल. त्यामुळे लोकांना एक असं वाटलं, तुम्हाला माहिती ना, तुम्हाला पण बऱ्याचदा सांगतात, तू जर दुकानातून हे आणून दिलं तुला चॉकलेट देईन, तुला अमुक देईन. तसा हा प्रकार होता हो, की ह्यांना आता मोठ्या जहागिऱ्या म्हटल्यानंतर लोक आले, काही जहागिरीच्या हेतूने आले, काही स्वराज्याच्या प्रचंड प्रेरणेने आले. पण आता पुढचा उपाय काय करायचा? आणि सुचलं, फार महत्वाचा उपाय सुचला बरं ताराबाई ना. तो म्हणजे, अरे औरंगजेब महाराष्ट्र जिंकतो, माझे किल्ले जिंकतो, आमचं स्वराज्य जिंकतो, मग आपण काय करूया? आपण त्याचं राज्य जिंकूया. किती सोपं वाटतं ऐकायला, पण एवढं सोपं नाही बाळांनो. आणि घडलं तसंच. ताराबाईंचे नवीन सगळे हे सरदार सुरू झाले, आणि हे सगळे जे सरदार होते त्यामध्ये कृष्णाजी सावंत होते, नेमाजी शिंदे होते, त्यानंतर रुपाजी भोसले होते. अशा तऱ्हेचे मोठमोठे सरदार ताराबाईंचे नवीन तयार झाले. ह्या सगळ्या सरदारांनी, दाभाडे होते, यांनी महाराष्ट्र सोडून ते गुजरातमध्ये गेले आणि गुजरात जिंकला. नंतर ते मध्य प्रदेशात गेले, माळवा जिंकला. औरंगजेबाला मोठा आश्चर्याचा धक्का बसला की आपण स्वराज्य जिंकतोय आणि ते माझं राज्य जिंकताय तिकडे. ताराबाई म्हणाले, त्याचं लक्ष महाराष्ट्रात आहे ना, आपलं लक्ष त्याच्या राज्यात टाकू. आणि मग आपले मराठे हे तिथपर्यंत पोहोचले आणि अवघा मध्य प्रदेश, गुजरात सगळीकडे धुमाकूळ घातला आणि ती राज्य जिंकायला सुरुवात केली. औरंगजेब हादरला. आता काय करायचं? इकडे लक्ष द्यायचं की तिकडे लक्ष द्यायचं? तेवढ्यात त्याने आणखीन एक युक्ती काढली, सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टम. याचा अर्थ सगळ्या किल्लेदारांना सांगितलं, किल्ल्यावरती तुम्ही खूप झुंज द्यायची, औरंगजेब आला तरी घाबरायचं नाही, खूप लढायचं. आणि लढल्यानंतर एक वेळ अशी येईल की तुम्ही हरणार, सगळे मरणार. असं मरण्याच्या ऐवजी एक उपाय करायचा, औरंगजेबाला सांगायचं मी तुमच्या बाजूने येतोय, फितूर व्हायचं अक्षरशः. आणि औरंगजेबाला सांगा आम्ही येतो, फक्त आम्हाला काय देणार सांगा. आणि औरंगजेबाकडून भरपूर संपत्ती उकळायची, तो काही देईल तेवढं सगळं घ्यायचं, आणि भरपूर संपत्ती, पैसा, शस्त्र मिळाली की मग किल्ला त्याला देऊन टाकायचा. तो किल्ला दिला की मग आपल्याला भरपूर संपत्ती मिळाली, तो पण आपण दुसरा किल्ला जिंकायचा. आणि औरंगजेबाने जो किल्ला ताब्यात घेतलाय त्याच्यावरती औरंगजेब पुन्हा सगळी शस्त्र आणायचा, त्याच्यावरती पुन्हा छानपैकी सजवायचा, खर्च करायचा, दारुगोळा आणायचा, द्रव्य आणायचा. आणि हा पुन्हा किल्ला सजवला की महाराणी ताराबाई सांगायची, आता पुन्हा किल्ला सजलेला आहे, पुन्हा जिंकायचा. औरंगजेब हैराण झाला. एक किल्ला जिंकेपर्यंत तो मिळवला की दुसरा जिंकलेला असायचा, तो जिंकेपर्यंत तिसरा महाराणीने घेतलेला असायचा. औरंगजेब अक्षरशः शेवटच्या काळामध्ये वेडापिसा झाला. तुम्हाला सांगतो, एक तर मोठा चमत्कार झाला, ऐकून आश्चर्य वाटेल तुम्हाला, की विठोजी चव्हाण आणि हे संताजी घोरपडे ही सगळी मंडळी गेले आणि औरंगजेबावर एवढा मोठा हल्ला केला. अर्थात हल्ला कसा असेल सांगा, तो काय असा समोरासमोर नव्हता, अचानक केलेला रातोरात हल्ला. असा हल्ला की औरंगजेब रात्री त्या तंबूमध्ये बसलेला असताना वरचे कळस सोन्याचे होते ते कापून आणले. सकाळी औरंगजेबाने पाहिलं तर म्हणतात ना, नाकच कापून टाकलं. तशा तऱ्हेचं यांचं आश्चर्याचा धक्का बसला. मराठी इथपर्यंत पोहोचले की माझ्या तंबूच्या वरचा कळसही कसा काढला. अशी सांगायची गोष्ट बाळांनो, की ताराबाईने अक्षरशः या मुघलांच्या सैन्याला हैराण केलं. अशा तऱ्हेने थेट 7 वर्ष त्या लढत राहिल्या. औरंगजेब आता पूर्ण जखड म्हातारा झाला होता, पण त्याचं मात्र अजूनही स्वप्न पूर्ण होत नव्हतं. आणि ते स्वप्न या तिघांनाही पूर्ण करून दिलं नाही. 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराज, 11 वर्ष छत्रपती राजाराम महाराज, आणि आता 7 वर्ष महाराणी ताराबाई. आणि ताराबाईने केलेल्या या महान अचाट अद्भुत पराक्रमामुळे सर्व किल्ले पुन्हा ताब्यात येत आले. बहुतेक सर्व किल्ले ताब्यात आले. बहुतेक सर्व स्वराज्य त्यांनी परत मिळवलं. जवळजवळ पुन्हा ते स्वराज्य स्थापन झालं. औरंगजेबाला काय वाटलं असेल विचार करा. 25 वर्षाची हयात घालवली, सगळी शस्त्र संपली, सैन्य कितीतरी मारलं गेलं, सगळं उद्ध्वस्त झालं ते त्याच. आणि मराठ्यांनी मात्र भले उद्ध्वस्त झालं ते सगळं परत मिळवलं. केवढं चमत्कार आहे, केवढं काही शिकण्यासारखं.
बाळांनो, औरंगजेब शेवटी हताश झाला आणि 1707 मध्ये तो स्वतःच्या घरातही नाही हो पोचू शकला. ना तो आग्र्याला गेला, ना तो दिल्लीला गेला. या महाराष्ट्रातच औरंगाबादमध्ये खुलदाबाद या ठिकाणी अतिशय स्वप्नभंग झालेलं पाहून अतिशय दुर्दैवाने तडफडत फार दुःखामध्ये तो मरण पावला. आणि या उलट शिवरायांनी जे ठरवलं होतं, जे स्वप्न की अवघ्या देशावरती राज्य करायचं, म्हणजे कशासाठी करायचं, तर जनतेच्या रयतेच्या कल्याणासाठी. मुद्रा भद्राय राजते, लोकांचं भलं करण्यासाठी राज्य करायचं. ते स्वप्न पूर्ण झालं. इथेच इतिहास संपला का? नाही बाळा. ताराबाईच्या नंतर फार मोठा इतिहास आहे. नंतर मराठे पुन्हा एकत्र आले आणि मग मात्र त्यांनी आता चमत्कारच केला. आता महाराष्ट्र नाही, आता भारत, आता स्वराज्य नाही, पूर्ण देशच जिंकायचा. आणि म्हणून मराठ्यांनी थेट दिल्लीवरती हल्ला केला. दिल्लीच काय, पंजाब पासून, राजस्थान पासून अख्खा हिंदुस्थान जिंकला आणि आपल्या मराठ्यांचे झेंडे अटकेपार जाऊन त्यांनी रोवले. अटक कुठे आहे माहितीये? अफगाणिस्तानच्या सीमेवर. अफगाणिस्तानापासून अख्ख्या हिंदुस्थानावरती तुफान मोठं मराठी स्वराज्य तयार झालं. स्वराज्य नाही, आता साम्राज्य तयार झालं मराठ्यांचं. म्हणजे विचार करा, बुडालेली नौका जशी असते ती पुन्हा तरावी, तशातने हे संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं राज्य मराठ्यांनी पुन्हा उभारून दाखवलं. याच्यातून आपल्याला समजतं की एकता जर असेल, मोठं ध्येय असेल आणि जर निश्चय असेल तर काय करता येतं. हे मोठा धडा आपल्याला या इतिहासातून मिळतो. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा हा इतिहास आपण वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे, दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. आणि नुसतं सांगितलं नाही, त्यातून आपण धडा घेतला पाहिजे, तसं आपण वागलं पाहिजे. आणि त्यांच्या प्रत्येक शब्दात, त्यांच्या प्रत्येक कृतीतून, शब्दातून शिकण्यासारख्या वेळा. तर आता मला सांगा मग तुम्हीच बरोबर की यामधून मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातून तुम्हाला कोणती प्रेरणा मिळाली? चल बघूया, कोणाला सांगता येते. मी आता एवढं सांगितलं, मग तुम्हाला यातून काय प्रेरणा मिळाली? सर मी सांगू? हा मला सांग ना. हा, कारण हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आम्हाला समजलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे लढले वगैरे, त्याच्यातून आम्हाला शिकायला मिळालं की त्यांनी जनतेसाठी सगळं केलं. आणि संभाजी महाराजांनी 11 वर्ष लढले. त्याच्यातून आम्हाला समजते की म्हणजे कोणतीही गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट मागे राहिली तरी आपण लढायचं. हा, अगदी किती झालं ते आपण शेवटपर्यंत लढत राहायचं, हार मानायची नाही. लोक आजकाल माहितीये ना आत्महत्या करताना दिसतात. छे, अरे पण विश्व निर्माण करू शकतो शून्यातून, ही ताकद आपल्याला यातून मिळते. बरं, अजून कोणाला काय सांगायचंय? सर मी सांगू? हा मला सांग ना, तुला काय प्रेरणा मिळाली? जे संभाजी महाराज, शिवाजी महाराज, जी स्वतः स्त्री ताराबाई राणी साहेब, त्यांनी एवढा लढा दिला. किती पण बिकट परिस्थिती असली आणि मनात ध्येय असलं, त्याच्यात जी कुठली शून्यातून गोष्ट वर काढायला येतेच. अरे वा, कुठली पण अशक्य गोष्ट ती शक्य होतेच. अशक्य ती गोष्ट शक्य होते. अरे केवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता रे बाळांनो तुम्ही, किती सुंदर. अजून कोणाला काय प्रेरणा मिळाली? अशक्य ते पण शक्य करून दाखवता येतं. लाखोच्या फौजेसमोर मुठभर सैन्य लढून जिंकू शकतं. स्वतःच्या स्वार्थासाठी न करता आपल्या स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी केलं. मला सांगा, किती छान उत्तर दिलं याने. स्वतःच्या स्वार्थासाठी लढायचं नाही, बरोबर की नाही, तर जनतेच्या, समाजाच्या कल्याणासाठी लढलं पाहिजे. उदाहरणार्थ मला सांगा, अंबीराव मोहिते, येसाजी कंक, कोंडाजी फर्जन नावं आपण ऐकली, संताजी घोरपडे, धनाजी जाधव. अरे हे जर स्वतःसाठी लढले का? बरे उलट ते औरंगजेबाकडे गेले मोठ्या जहागिरी आहेत. मी तर म्हणतो सेनापतीच बनवलं असतं, पण नाही गेले ते. इथे मरण होतंय. तसं म्हटलं तर इथे कधी मृत्यू होता, आणि मृत्यू आला सुद्धा बऱ्याच जणांना लढता लढता, पण तरी सुद्धा इथे राहिले का? कारण स्वार्थासाठी लढायचं नसतं. किती चांगलं उदाहरण सांगितलं, फार सुंदर. अजून कोणाला काय सांगायचंय? काय प्रेरणा मिळाली अजून? किती जणांनी भरपूर प्रेरणा घेतलेल्या दिसत आहेत. बोला, हा बोला, किती छान छान धडा घेतला तुम्ही. बोला, हा कोणीही सांगा, कारण मला ऐकायला फार बरं वाटतंय. किती एकापेक्षा मला वाटतं मी सांगेन त्याच्यापेक्षा तुम्ही सुंदर प्रेरणा घेतले, त्यापेक्षा सुंदर उत्तर देत आहे. हा बोला. किती मोठे संकट आले तरी धैर्याने तोंड द्यावे. अरे वा, किती मोठं संकट आलं तरी धैर्याने तोंड द्यावं. मला तर आता असं वाटायला लागलं, वहीमध्ये ना तुम्हाला जेवढं प्रेरणा घेतली असेल, जेवढं तुम्ही यातून शिकला असाल, काय काय तुम्हाला शिकायला मिळालं यातून, बरोबर आहे, कोणती प्रेरणा मिळाली हे तुम्ही लिहूनच काढा. आणि आता पुढे बघा, आता आपण गृहपाठ बघूया. गृहपाठ आहे, एक छानसा गृहपाठ दिलाय, म्हणजे तुम्हाला करायला खूप आवडेल.
पहिली गोष्ट, स्वराज्यातल्या महत्वाच्या किल्ल्यांचा संग्रह करा. किल्ल्याच्या चित्रांचा संग्रह करता येतो. एवढी सुंदर चित्र पाहायला मिळतात ना किल्ल्यांची, ती सगळी चित्र तुम्ही जमा करा आणि छान संग्रहही तयार करा. एवढी तुम्हाला आवडेल. आणि त्याच्या खाली सुद्धा मी म्हणतो त्या किल्ल्याचं नाव किंवा 1-2 ओळी माहिती लिहिली तरी चालेल. उदाहरणार्थ शिवरायांची पहिली राजधानी, शिवरायांची दुसरी राजधानी, शिवरायांची तिसरी राजधानी, अशा तरी लिहिता येईल. अशा तऱ्हेचं तुम्हाला करायचं आहे. दुसरा अभ्यास आहे, मराठ्यांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे पुस्तक मिळवा. अरे कुठेही मिळेल, तुमच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये मिळेल, कुठेही मिळेल. वाचणारेच कमी आहेत बाळांनो आजकाल. ती पुस्तकं वाट पाहत आहेत रे तुमची, की आम्ही एवढा पराक्रम केलेले सगळं लिहिलं इथे, वाचणार कोण आम्हाला? तर तुम्ही ती वाचा, ती पुस्तकं मिळवा आणि आपल्या सगळ्या मित्रांना त्या पुस्तकातून कोणती गोष्ट वाचली, कोणती प्रेरणा मिळाली आणि मी काय करणार हे सगळं आपल्या मित्रांना सुद्धा सांगायचं. कराल ना सगळेजण? नक्की. बर, तर त्यासाठी सर्वांना अगदी खूप आमच्या इथे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते ना, तेव्हा शिवाजी महाराजांचे ते सगळं त्यांच्या इतिहासाचे, डॉक्टर बाबासाहेबांचे ते सगळे पुस्तकं येतात. अरे वा. हा हा, बाळांनो ही पुस्तकं वाचा. आणि वाचताना लक्षात घ्या, मी पहिलाच सुविचार सांगितला होता. काय करायचंय, सुविचारातून काय घेतलंय तुम्ही, तो सुविचार मुद्दाम त्याचा होता. का सांगा, काय त्या सुविचारातून शिकलात तुम्ही? की इतिहासातून बोध घ्यायचा, प्रेरणा घ्यायची आणि तशा तऱ्हेने आपण वर्तमान काळात वाटचाल करायची. त्या वर्तमान काळाचं नियोजन करायचं. राजाराम महाराजांनी, महाराणी ताराबाईंनी कसं बरोबर वेगवेगळ्या पद्धती शोधल्या. शिवरायांनी गनिमी कावा शोधला. स्वतः संभाजीराजांनी थेट धडक द्यायची ठरवलं. राजाराम महाराजांनी जहागिरी पद्धत आणि महाराणी ताराबाईंनी आणखीन पुढे सेफ डिपॉझिट सिस्टम, किती वेगवेगळ्या पद्धती. आपण देखील आपण कसं वागायचं याचं नियोजन करायचं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करायचंय. तुम्हाला या सगळ्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप चांगले विद्यार्थी आहात आणि याहून चांगलं बनायचंय. जीवनामध्ये खूप काही करून दाखवायचंय. यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. मी इथे आपली रजा घेतो. धन्यवाद.